उपराष्ट्रपती पद निवडणुकीसाठी आज रंगीत तालीम. दोन्ही बाजूंकडून निवडणुकीची जोरदार तयारी. इंडिया आघाडीचा आज मॉक पोल. उद्या उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार. मुंबईमध्ये आज उद्या ओबीसी नेत्यांच्या बैठकांचं सत्र. यशवंतराव चव्हाण सेंटरवर बैठकीला वडेट्टीवार उपस्थित राहणार. तर प्रलंबित मागण्यांसाठी उद्या सावेंनी बैठक बोलावली. लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका. कर्नाटकातील जातीय सर्वेक्षणापूर्वीच मोठी मागणी समोर. हिंदू नव्हे वीरशैव लिंगायत म्हणून ओळख द्या. वीरशैव लिंगायत महासभेची पत्राद्वारे मागणी. सामनाच्या अग्रलेखात पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा प्रकरणावरून अजित पवारांवर घणाघाती टीका. पंतप्रधान मोदींनी स्वतःचे कान उपटून घ्यावेत. सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि मोदींवर निशाणा. जम्मू काश्मीरसह 5 राज्यांमध्ये 20हून अधिक ठिकाणी एनआयएनं छापे टाकल्याची सूत्रांची माहिती. दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर छापे. कुलगाम बारामुल्लामध्ये एनआयएची कारवाई सुरू. तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं अरबी समुद्रात विसर्जन. फटाक्यांच्या आतषबाजीसह राजाला निरोप. तर नेव्हीकडूनही सलामी. यंदा पुण्यामध्येही विक्रमी 34 तास 42 मिनिटं गणपती विसर्जन मिरवणूक. शेवटचा गणपती रात्री 8:07 विसर्जित. नाशिकचं गंगापूर धरण 97% भरलं. धरणातून 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सचिन तेंडुलकरच्या नावाची चर्चा. बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सचिनमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. 29 सप्टेंबरला बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक.